मलाड डिंडोशी विधानसभा के युवा नेता संकेत नलावड़े की ओर से हजारों जरूरतमंद सीनियर सिटीजन को मुफ्त में छाता एवं स्कूल के जरूरतमंद छात्रों को नोटबुक वितरण का भाजपा आमदार राजहंस सिंह के साथ की उपस्थिति में किया गया। इस कार्यक्रम में विभाग के सभी भाजपा पदाधिकारी शामिल रहे। भाजपा नेता संकेत नलावड़े पिछले 8 वर्षों से निरंतर यह कार्यक्रम किए जा रहे हैं। क्या कुछ कहना चाहेंगे? आज डिंडोशी विधानसभा में बुक वाटप और छतरी वाटप किया गया, क्या कहेंगे? अच्छी बात है। हमारे गरीब बच्चे हैं, गरीब नागरिक है, आके उनके पास नोटबुक की सबकी पुस्तक लेने की व्यवस्था नहीं है। ऐसा हमारे पदाधिकारी संकेत नलावड़े ने कार्यक्रम किया है। बहुत अच्छी बात है, हर साल करते हैं। मैं तो समझता हूँ कि ये बड़े और पैमाने पे ज्यादा से ज्यादा बच्चों को ये मिलना चाहिए, क्योंकि जिनके बालक गरीब है, पढ़ा नहीं पाते, पाठ्य पुस्तक नहीं मिल पाती, उनको मदद होनी चाहिए। तो उससे आगे जाकर कहना चाहूंगा, इनके जो प्रतिभाशाली बच्चा है 30 तक की व्यवस्था हम सभी लोग करना चाहिए। इसी मेरी संकेत नलावड़े के बारे में क्या कहेंगे? संकेत नलावड़े हमारा एक बहुत ही पुराना, बहुत एक अच्छा पदाधिकारी हमारी पार्टी का एक कार्यकर्ता है, जो लोगों के बीच में जाकर सेवा करता है और बहुत अच्छी बात है। यही हमारी भारतीय जनता पार्टी की एक परंपरा है कि पहले राष्ट्र, फिर पार्टी, फिर अपनी, तो वो समाज की सेवा करने का काम संकेत भारतीय जनता पक्षाच्या वतीने डिंडोशी विधानसभेच्या वतीने सातत्याने आपण 8 वर्षांच्या ठिकाणी छत्री वाटप आणि वही वाटपचा कार्यक्रम घेतो। आज या ठिकाणी आपण 1000 ज्येष्ठ नागरिकांना छत्री आणि 500 गरजू विद्यार्थ्यांना वही वाटपचा कार्यक्रम आपण या ठिकाणी घेतला। या डिंडोशी विधानसभेतील स्थानिक मंडळाचे अध्यक्ष मुंडेजी, महामंत्री आमचे ज्येष्ठ शिंदेजी, तसेच आमचे मार्गदर्शक या मंडळाचे संयोजक राजन सिंगजी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमचे शिंदे सिंगजी, कमल शुक्लाजी, अपर्णा राऊतजी आणि या डिंडोशी विधानसभेचे कार्यक्रमात आमदार सन्माननीय राजन सिंगजी यांच्या नेतृत्वाखाली आपण कार्यक्रम घेतोय। या डिंडोशी विधानसभेमध्ये शासनाच्या वतीने ज्या काही योजना या ठिकाणी आलेल्या आहेत, लोकोपयोगी योजना ज्या आहेत त्याच्या काही कॅम्प्स या ठिकाणी लावणार आहोत। प्रभाग क्रमांक 37 मध्ये आपण या सर्व कार्यक्रमाची सुरुवात करतोय। येणाऱ्या प्रत्येक रविवारी आधार कार्ड मध्ये किंवा कुठेही प्रमाणपत्र त्याला सरकारी ऑफिसच्या केंद्रात यासाठी लोकांना उपयोगी मिळावा या सगळी योजना या ठिकाणी चालू करतोय। आणि मला सरकारने केलं की आमच्या सगळ्यांनी नाव घेणं मला शक्य होणार नाही। भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता या कार्यक्रमामध्ये आहे, सगळ्यांनी मदत केलेली आहे, त्यामुळे आम्ही यशस्वीरित्या कार्यक्रम पार पडला। 2017 पासून आपण सातत्याने या ठिकाणी कार्यक्रम करतो। जे वैसे मुलींनी आपण जिथपर्यंत ताकद आहे, शक्ती आहे, लोकांचं प्रेम आहे आणि देवाचा आशीर्वाद आहे, तोपर्यंत आपण एक छत्रपती शिवाजी हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे। आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी युनेस्को मध्ये या 12 किल्ल्यांचा, त्यामध्ये महाराष्ट्रातले 11 किल्ले आहेत, कर्नाटकचा जिंजी म्हणून एक किल्ला आहे, असे एकूण 12 किल्ले आहेत। या 12 किल्ल्यांचा समावेश व्हावा म्हणून त्यांनी प्रस्ताव मांडला होता। या प्रस्तावाला जगभरातील 20 देशांनी मतदान केलं आणि एकमताने आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांना दर्जा मिळाला, युनेस्को मध्ये नाव नोंदवलं गेलं। त्याबद्दल मी केंद्र सरकारचे आभार व्यक्त करतो। त्याचबरोबर या 2 दिवस अधिवेशनामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषित केलं की जे काय भोंगे या ठिकाणी होते, हे सगळ्या भोंग्यांचं प्रदूषण या ठिकाणी होत होतं, हे प्रदूषण कायमच मुक्त झालेलं आहे। त्याबद्दल मी देवेंद्र फडणवीस यांचा आभार व्यक्त। आपण 1000 ज्येष्ठ नागरिकांना
छत्री वाटप केलेलं आहे. आपण 500 गरजू विद्यार्थ्यांना वही वाटप केलेला आहे. हा सातत्याने सुरू असलेला कार्यक्रम आहे. त्यामुळे वेगवेगळ्या दिवशी आम्ही हा कार्यक्रम केलेला आहे आणि अविरतपणे असा सुरेश भारती पक्षाच्या विधानसभेच्या अंतर्गत चालू आहे.